फक्त 1 वाटी मैद्यापासून आपला हा खूप सारा केक तयार झाला आहे. कारण आपला केक हा खूप छान परफेक्ट जाळीदार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान जाळी बाहेरूनच दिसत आहे, तर आतून किती जाळीदार झालेला असणार आहे. रंग परफेक्ट आलेला आहे. सगळ्या बाजूने केक एकसारखा रंगावर तयार झालेला आहे. त्यासाठीची एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचा केक देखील परफेक्ट एकसारख्या रंगावर तयार होईल. अशा पद्धतीने छान जाळीदार तयार होईल. त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि हो, भरपूर टिप्स आहेत. दररोज दुपारी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण 1 वाटी मैद्यापासूनचा हा जाळीदार स्पॉन्जी केक करत आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी दही. या ठिकाणी सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचा, ही पहिली महत्त्वाची टिप्स. दही घेताना खूप जास्तही आंबट घ्यायचं नाही, ताजं फ्रेश दही घ्यायचं. त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी या ठिकाणी साखरेची पिठी घेतलेली आहे. त्यानंतर पाव वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण क्रीमी होईपर्यंत छान असं फेटून घ्यायचं. साखर या ठिकाणी जेव्हा आपण मिक्सरला दळून घेतली त्यावेळी ती चाळून देखील घेतलेली आहे. साखरेमध्ये जर काही जाड असे कण राहिले आणि या ठिकाणी ते व्यवस्थित विरघळले गेले नाही तरी देखील तुमचा केक चुकू शकतो. हे पहा, क्रीमी होईपर्यंत छान 10 मिनटं फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण टाकूया यामध्ये 1 वाटी मैदा. त्याच वाटीच्या मापाने आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 चमचा बेकिंग पावडर, त्यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा. सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण अचूक आहे. ज्या भांड्यामध्ये केक आपल्याला सेट करायचा आहे त्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी मैदा देखील छान असा आपण या ठिकाणी चाळून घेतलेला आहे. व्हिस्कच्या सहाय्याने आपल्याला एकाच डायरेक्शननी हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं. आता या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची असते. त्यामुळे सांगितलेलं साहित्य प्रमाण परफेक्ट असं मोजून घ्या, म्हणजे तुमचा केक चुकणार नाही. हे पहा, अगदी छान परफेक्ट या ठिकाणी बॅटर तयार झालं आहे. यापेक्षा जर थोडंसं घट्टसर तुमचं तयार झालं, तुमचं जर घेताना प्रमाण चुकलं, तुम्ही यामध्ये 1 चमचा पोहे खाण्याचा 1 चमचा दूध ॲड केलं तरीही चालणार आहे. बॅटर छान असं तयार झालेलं आहे. लगेचच आपण भांड्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. आता या ठिकाणी दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिलेली आहे. कारण सर्वांच्याच घरी ओव्हन असेल असे नाही, त्यामुळे आपण कढईमध्ये हा केक तयार करत आहोत. हलकंसं भांडं टॅप करून घ्यायचं. अगोदर कढई प्रीहीट करण्यासाठी झाकण ठेवलेली होती. त्यानंतर तळाशी आपण मीठ टाकलेलं आहे. त्यावर स्टँड ठेवून हा पॅन आपण ठेवलेला आहे. 25 ते 30 मिनिटानंतर चेक केलेला आहे. परफेक्ट या ठिकाणी आपला केक तयार झालेला आहे. साधारणतः आपल्याला 25 ते 26 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे. तुमची कढई जर अगोदर चांगली प्रीहीट असेल तर 25 मिनिटामध्ये हा केक तयारच होतो. थंड झाल्यानंतर तो सर्व साईडने आपण मोकळा करून घेतलेला आहे. केक काढताना थंड झाल्यानंतरच काढायचा, अर्ध्या तासानंतर काढला होता. परफेक्ट पाहू शकता, केक परफेक्ट रंगावर तयार झाला आहे. आता अशा पद्धतीचा एकसारखा रंग येण्यासाठी कढईमध्ये तळाशी मीठ टाका. मिठामुळे पूर्ण कढईमध्ये एकसारखं टेम्परेचर राहतं आणि त्यामुळे केक सर्व बाजूने एकसारखा बेक होतो. अशा पद्धतीने छान असा केक तयार झाला आहे. लगेचच आपण कट करून घेणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, अशाच भरपूर टिप्स आहेत. वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता खूप नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 12 वाजता जी नवनवीन रेसिपीज मी यूट्यूबवर टाकते त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल. छान आपला केक तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.